हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर चला, आज आपण करणार आहेत मस्टँग आणि आपल्या तिकडे 3 गाड्या आहेत, तुम्हाला कळेलच नंतर. त्यांच्यासोबत आपण त्यांची टेस्ट ड्राईव्ह घेणार आहे, कारण की ते आपल्याला घ्यायचे आहे. त्यापूर्वी तुम्ही जर सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करून द्या. तर आता आपण चालत आहे सध्या मस्टँग, जी की GT म्हणून तिला ओळखतात. आणि तुम्ही बघू शकता ती ड्रिफ्ट वगैरे खूपच भारी, म्हणजे अमेझिंग आहे. आणि आपल्याला आता तिकडे जायचं आहे, जिकडं त्या 3 गाड्या आपल्याला टेस्ट ड्राईव्हसाठी दिलेल्या आहे शोरूमवाल्यांनी. आणि ते शोरूमवाले तिथं नाही आहे, त्यामुळे आपल्याला स्वतःच टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे. त्यापूर्वी हिचा इंटररेल बघून घेतला असेल तुम्ही, खूपच छान इंटररेल आहे. आणि आपण आता डायरेक्ट जाऊया. त्यापूर्वी हिची थोडी टेस्टिंग करूया या चिखलामध्ये टाकून बघतो मी, बाहेर निघते का नाही बघूया. तर मला तर वाटते आरामशीर निघून जाईल. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, तर आता आपली गाडी जवळपास बाहेर आलेली आहे. मस्टँग आहे ही, म्हणजे मस्टँग जास्त नाही आहे आपल्या भागात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही आहे मस्टँग एवढी, पण बाहेर राज्यात खूप चालते ती. तर चला, आपण आपल्या लोकेशनवर आलेलो आहे आणि आपल्याला जे शोरूम आहे ते वरती आहे, त्यामुळे आपल्याला वरती जावं लागेल. हे बघा, मी आता आपली मस्टँग घेऊन वरती चाललो आहे. त्यापूर्वी तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. हे बघा, आपल्या गाड्या मला वाटतं इकडं मागे तर नाही आहे, नाही इकडं पुढे जाऊ शकता, कारण की शोरूमवाल्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की तुम्ही तुमची टेस्ट ड्राईव्ह घेऊन आणि तुम्हाला जी गाडी पसंत पडेल ती घेऊन घ्यावे म्हणून. हां, हे बघा मित्रांनो, इकडं आहे आपल्या त्या 3 गाड्या. जी की आहे तुम्हाला सांगायला थोडंसं मी सरप्राईज केलं होतं की जी आपली पहिली गाडी आहे ती आहे G-Wagon रेंज रोवर, आणि तिसरी स्पोर्ट गाडी आपली म्हणजे पोर्शे. तर त्यांना तुम्ही पूर्णपणे बघू शकता इथं. 1 मिनटं, मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवतो त्या गाडीचा, फक्त 1च मिनटं थांबा प्लीज. हां, हे बघा, या 3 गाड्या आहे आपल्या ज्या टेस्ट ड्राईव्हसाठी उभ्या आहे. या गाड्यामधनं आपल्याला जी गाडी पसंत पडेल ती गाडी घ्यायची आहे. आता आपण पहिले G-Wagonची टेस्ट करूया, कारण की G-Wagon ही आहे रेंज रोवर आणि ही आहे पोर्शे जी पुणे केसवाली आहे ती. हे बघा, खूपच भारी आहे. हिची टेस्ट ड्राईव्ह घेऊन घेऊया. खूपच करंट ही ज्या जागेवर उठते ती शोरूमवाल्यांचं म्हणणे की 0.5 सेकंदात ती 100 km/h धरून घेते म्हणे. हे बघा, खूपच भारी ड्रिफ्ट मारती आहे ती. कलर पण भारी आहे तिचा, येलो. आपण कस्टमाइज करून कलर पण बदलू शकतो, तसं काही विषय नाही त्याचा. हे बघा, पुढे चाललं आहे, इथं देतो थोडीशी पार्क करतो आणि दुसरी घेतो. आपले बुलेट आहे. आता ही G-Wagon माझी पण फेवरेट आहे, कारण की खूप लोकांचे स्वप्न आहे ती G-Wagon म्हणजे. हे बघा, तिचा इंटरनल बघून घ्या तुम्ही, खूपच छान आहे. आणि तिची ड्रायव्हिंग पण स्मूथ आहे, म्हणजे आपल्याला जे काही स्टेअरिंग वगैरे फिरवायला जी काही अडचण येते ती या गाडीमध्ये दिसत नाही, कारण की ही गाडी पूर्ण 3 कोटीची आहे मित्रांनो. तुम्हाला सांगायला आवडेल मला, कारण की ही गाडी खूप लोकांचं स्वप्न आहे. हे बघा, हिचं इंटरनल बघून घ्या तुम्ही, खूपच छान आहे. AC फुल LED दिलेली आहे. चला, ही पण आपल्याला खूपच भारी वाटते, पण मग आपण यात कन्फ्यूज तर 100% होणार आहे आता, कारण की रेंज रोवर पण 3 कोटीची आहे. आणि रेंज रोवर म्हणजे एक वेगळंच आहे, कारण की एवढी म्हणजे काय म्हणतात येईल, बैठकीची गाडी आणि वगैरे खूपच फीचर्स पूर्ण गाडीमध्येच आहे. हे बघा, मी ते झोकलं हाणतोय तरी बी ती स्मूथ चालते आहे. ड्रिफ्ट वगैरे मस्त मारते ती. आपण एक वेळेस त्या ड्रिफ्टची चेक करून बघूया. एक साईड ड्रिफ्ट मारून बघतो मी कशी, म्हणजे जास्त काही हेल्पटत नाही काही वगैरे काही विषय नाही तिचा. हे बघा, मस्त चालली आहे ती, कारण की रेंज रोवरची 3 कोटीची आहे. रेंज रोवर खूप महाराष्ट्रात आहे, आपल्या भागामध्ये खूप लोकांकडे बिझनेसमॅन जे आहेत ते आहे त्यांच्याकडेच आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता खासच चालती आहे ती, त्यात काही विषय नाही. ओके एकदम. मला 3 गाडी खूप आवडल्यात, पण आता मी कन्फ्यूज झालेलो आहे की यातून कोणती गाडी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया, कारण की म्हणजे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की करून सांगा मित्रांनो, कारण की मला आहे ना खूप कन्फ्यूज व्हायलो मी. हे बघा, पोर्शे पण खूप छान चालते यार, खूप मस्त आहे, काही विषय नाही एवढा. आता आपण बुलेटची टेस्ट करूया, कारण की बुलेट मला खूपच आवडते. या बाकी गाड्या वेगळीकडे आणि बुलेट
इश्यू आहे इकडे. हे बघा आपण स्टंट पण केला इकडे. हे बघा सगळे बुलेट म्हणजे काही विशेष नाही, कारण की आपली पहिली चॉईस बुलेटच आहे. आणि कमेंटमध्ये नक्की करून सांगा मित्रांनो पुढची गाडी आपण कोणती घ्यायची म्हणून.